नमस्कार. स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण पुण्यातली सदाशिव पेठेतली अशी एक थाळी बघणार आहोत, जी अवघ्या ₹40 मिळते. ज्या थाळीमध्ये तुम्हाला पोळी, भाजी, भात, लोणचं किंवा मिरचीचा खर्डा मिळतो. ही थाळी लिमिटेड असली तरी फक्त ₹40त ही मिळणारी थाळी म्हणजे पुण्यातली सगळ्यात स्वस्त राईस प्लेट आहे. ही थाळी तुम्हाला कुमठेकर रोड येथे असलेल्या चितळे सदनच्या एक्झॅक्टली अपोजिट तुम्हाला दिसेल. या ठिकाणाचं नाव आहे लक्ष्मण भुवन. लक्ष्मण भुवनची ही थाळी त्या परिसरात खूप लोकप्रिय आहे. चला तर व्हिडिओमध्ये आता बघूया ही थाळी कोणती आहे आणि या थाळीत काय काय पदार्थ मिळतात. या फलकावर लिहिल्याप्रमाणे इथले मेनू रोज बदलत असतात. बुधवारी आणि गुरुवारी स्पेशल मेनू असतो. बुधवारी पावभाजी आणि मसाला पुलाव, तर गुरुवारी पिठलं भाकरी आणि मिरचीचा खरडा. त्याबरोबर मुगाची खिचडी. हे लिमिटेड असतं. पण ही लिमिटेड थाळी देखील एका माणसाला पुरेशी आहे. रोज दुपारी 12 ते 2:30 या वेळामध्ये ही थाळी तुम्हाला मिळते. स्वच्छता आणि स्वादिष्ट जेवण ही यांची खासियत आहे. या केंद्राचे संचालक साठे काका आता आपल्याला या त्यांच्या उपक्रमाविषयी अधिक माहिती देतील. नमस्कार, मी श्रीकांत साठे. या ठिकाणी आम्ही अन्नछत्र चालवतो. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र. साधारणपणे 5 वर्ष झाली हे आमचा उपक्रम चालू आहे. या ठिकाणी आम्ही आमच्या माध्यमातून हे चालवतो. कुठल्याही संस्था किंवा असं कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी हे नाहीये. आम्ही आमच्या याच्यातून हा उपक्रम चालवतो. या उपक्रम चालवण्यामागचा उद्देश असा होता की जे वृद्ध मंडळी आहेत ती सकाळी येऊन डबा घेऊन जाऊ शकतात, स्वस्तामध्ये मिळतो. त्यानंतर एमपीएससी यूपीएससीची जी मुलं आहेत ती येऊन इथे जेवू शकतात. त्यानंतर इथे समोर भरपूर दुकान आहेत. त्या दुकानातले नोकर सुद्धा येऊन या ठिकाणी जेवण करू शकतात. या सगळ्यांना व्यवस्थित लाभ व्हावा यासाठी आम्ही हे जेवण देतो. हे अगदी सात्विक जेवण आहे. कुठे तिखट वगैरे असं कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी हे मिळत नाही आणि चव पण खूप चांगली आहे असं लोक सांगतात. हे या ठिकाणी आम्ही आता मध्ये ₹30 जेवण होतं, पण आता सध्याची परिस्थिती बघता सिलेंडर वगैरे म्हणून आम्ही ₹40 जेवण केलेलं आहे. या ₹40त आम्ही 2 पोळ्या, भाजी आणि भात आणि लोणचं हे प्रकार आम्ही जेवणामध्ये देतो. पार्सलचे ₹50 आम्ही घेतो, कारण ते प्लॅस्टिक वगैरे यूज करायला लागतं. तुम्ही डबा आणलात तर निश्चितपणे आम्ही ₹40लाच देतो. या थाळीचा आस्वाद तुम्ही येथे बसून यथेच्छ घेऊ शकता. काका म्हटल्याप्रमाणे असंख्य लोक या थाळीचा लाभ घेतात. विशेष करून विद्यार्थी आणि आजूबाजूला असलेल्या दुकानांमध्ये कार्यरत असलेले कर्मचारी हे देखील या थाळीचा आनंदाने लाभ घेत असतात. खिशाला परवडेल अशी ही थाळी इथे सेवाभाव म्हणून दिली जाते. या थाळीचा आस्वाद मी स्वतः घेतला होता. तेव्हा नेमका बुधवार होता आणि त्या दिवशी मला पिठलं भाकरी थाळी मिळाली. पण आज ही थाळी मी घरी घेऊन गेलो आणि अक्षरशः वाडगाभर भाजी, म्हणजे मिसळीला वापरतात ना तो वाडगा, तेवढी भाजी, त्याबरोबर पोळ्या आणि भात. भात देखील अगदी पुरेसा होता. अवघ्या ₹40त मिळणारी ही थाळी म्हणजे अक्षरशः पैसा वसूल ही थाळी आहे. भातावर चवळीची भाजी देखील मिळते.
इथे फक्त एकदाच जेवण वाढलं जातं. सेवाभाव म्हणून सुरू केलेली ही थाळी अल्पावधीतच खूपच लोकप्रिय झाली आहे. जर तुम्ही पुण्यात लक्ष्मी रोडला खरेदीसाठी आलात, तर चितळे सदनच्या समोर असलेली ही थाळी तुम्ही एकदा नक्कीच खाऊन बघा. तुमचं मन आणि पोट हे दोन्हीही तृप्त होईल, अशी ही थाळी आहे. मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंटद्वारे सांगा. आम्ही असेच खिशाला परवडेल असे पदार्थ कुठे मिळतात अशी ठिकाणं तुमच्या समोर आणत असतो. तेव्हा तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर आमचा व्हिडिओ बनवण्याचा हुरूप वाढेल आणि नवनवीन पदार्थ तुम्हालाही कळतील कुठे मिळतात आणि ते कसे आहेत.